आलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करणार असल्याचा पुनरुच्चार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार केलेला आहे आणि म्हणून आज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री श्री CR पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना या उंची वाढवण्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्याचबरोबर सीमा भागातील बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आणि त्याचं सर्वसामान्य नागरिकांचं कशा पद्धतीनं महापुरामुळे नुकसान होतं आहे हे सांगितलं। त्याचबरोबर केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षांची आज भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आलमट्टी धरण झाल्यानंतरच गेल्या 20 वर्षांमध्ये सातत्यानं सांगली कोल्हापूर आणि सीमा भागामध्ये पूर यायला लागला आहे। त्यामुळे केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होतं अशातला भाग नाही तर नागरी जनजीवन विस्कळीत होतं। कोल्हापूर आणि सांगलीसारख्या मोठ्या शहराला त्याचा फटका बसतो आणि स्थलांतर करावं लागतं, उद्योगावर त्याचा परिणाम होतो, व्यापारावर परिणाम होतो आणि एक प्रकारे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो। तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कर्नाटकनं आलमट्टीमध्ये पाणी अडवायला आमची हरकत नाही, कारण त्यांना जे काही त्यांच्या वाट्याचं पाणी आहे ते अडवण्याचा निश्चितच त्यांना अधिकार आहे, परंतु किमान 1 सप्टेंबरपूर्वी ती पाणी अडवू नये असं त्यांना सांगावं, जेणेकरून पुराचा फटका महाराष्ट्राला बसणार नाही। सध्याच्या काळामध्ये पूर आल्यानंतर 20 दिवस पाणी हटत नाही। जर 5 मीटरनं धरणाची उंची वाढवली तर हा पूर 35 दिवसापर्यंत रेंगाळणार आहे आणि म्हणून या गोष्टी त्यांना समजावून सांगाव्यात अशी आम्ही मागणी केली। जल आयोगाचे अध्यक्ष श्री सिन्हा यांनी हे सगळं समजावून घेतलं। त्यांनी सांगितलं की अजून तरी कर्नाटककडून धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आलेला नाही, आला तर आम्ही या सगळ्या गोष्टीचा सविस्तर अभ्यास करू, दोन्ही राज्याच्या जनतेला त्याचा त्रास होतो का पुराचा याचा अभ्यास करू, दोन्ही राज्याबरोबर बोलू आणि निश्चितच नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। तिथल्या जनतेने जे खासदार म्हणून निवडून दिले ती या सगळ्यासाठी प्रयत्नशील करताना दिसत नाही, मात्र तुम्ही सध्या खासदार नाही यासाठी सगळ्या मंत्र्यांची भेटी घेतात, जलशक्ती आयोगाची भेटी घेतात, तिथले खासदार काय करतात, जनप्रतिनिधी काय करतात? खरं तर हा प्रश्न जनतेनं त्यांना विचारला पाहिजे, पण मी माझं कर्तव्य करतो, कारण या परिसरातल्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढून मला 2 वेळा खासदार केलेला आहे हे मी विसरू शकत नाही आणि त्यामुळे मला जे दिसतं, मला जे खटकतं त्या गोष्टी प्रशासनाच्या किंवा संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देणं आणि ते जर ऐकत नसतील तर त्यासाठी जनआंदोलन उभा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझ्या कर्तव्य भावनेतून हे सगळे करतोय। केवळ लोकसभेतच नाही तर राज्यसभेमध्ये पण खासदार आहेत, परंतु असे हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होताना दिसत नाही। खरं तर गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा आलमट्टीच्या धरणाची उंची वाढवत असल्याचा पुनरुच्चार केलेला आहे आणि एक प्रकारे त्यांची अशी भूमिका आहे की महाराष्ट्राला जे काय करायचं ते करून दे, परंतु धरणाची उंची आम्ही वाढवणारच आणि त्यामुळं अशा वेळी केवळ पाठपुरावा करून चालणार नाही तर त्याला जनआंदोलनसुद्धा उभा करावं लागेल आणि अशा प्रकारचं जनआंदोलन उभा करायचं असेल तर ते स्वाभिमानीशिवाय दुसऱ्याला शक्य नाही हे आम्हाला माहिती आहे आणि शेवटी केवळ बातमी निर्माण करण्यासाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धडपडतो आणि ते आम्ही काम करतो। लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी पार पडत नसतील तर त्यांना मतं देणाऱ्या जनतेनं त्यांना तो जाब विचारावा आणि निश्चितच विचारला पाहिजे असं माझं मत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पण तुम्ही भेटलात, काय नेमका मुद्दा होता, काय त्यांना खुश केलं? रत्नागिरी सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे, बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातला काही भागाचं अजून बांधणी चालू आहे। त्यापैकी अंकली पूल ते चोखाक हा जो 32 किलोमीटरचा जो मार्ग आहे त्या संदर्भात तो नेमका कुठल्या बाजूने करायचा, कृष्णा नदीवर दुसरा पूल बांधायचा का नाही बांधायचा
या संदर्भामध्ये रस्ते महामंडळामध्येच वाद होता किंवा लवकर त्यांचा निर्णय होत नव्हता आणि तो निर्णय आत्ता झाला. आता त्यांचा DPR तयार झाला. परंतु आत्ता महाराष्ट्र सरकारनं 2021 साली भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यामुळं आता शेतकऱ्यांना केवळ दुप्पट मोबदला मिळणार आहे आणि हा अन्याय आहे. कारण चोकापासून रत्नागिरीपर्यंत शेतकऱ्यांना जमिनी गेल्या, त्या बदल्यात 4 आणि 5 मोबदला मिळाला. अंकली टोल नाक्यापासून सोलापूरपर्यंत ज्यांची जमीन गेली त्यांनाही 5 मोबदला मिळाला आणि मधल्या 32 किलोमीटरमध्ये ज्यांची जमीन गेली ते प्रशासनानं वेळ केल्यामुळं त्यांचं लवकर निर्णय न झाल्यामुळं या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आहे. त्यामुळं यांनाही जर का चौपट वाटाघाटीनं 5 रक्कम जर मिळाली नाही तर हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून जर विकासाचे मनोरे उभा करणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे हे ठणकावून सांगितलं. गडकरींनी सांगितलं की रस्ते विकास महामंडळ 5 रक्कम द्यायला तयार आहे, परंतु तसा राज्य सरकारकडून प्रस्ताव आलेला पाहिजे. राज्य सरकार 2021 साली महाविकास आघाडीचं सरकार असतानाच्या काळामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करून 4च्या ऐवजी दुप्पट आणि त्याच्यामध्ये 20% कपात अशा प्रकारची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला तर केंद्र सरकार त्या 32 किलोमीटरमधल्या शेतकऱ्यांना 5 किंवा 4 रक्कम द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला विचारायचं आहे की शाहू महाराज इकडे खासदार आहेत, दुसरीकडे इथं राज्यसभेमध्ये मुन्ना महाडिक आहेत, पुन्हा नंतर तुमचे विशाल पाटील आहेत. मला सांगा, अलमट्टी धरणासारखा महत्त्वाचा विषय वर मग ते विरोधी पक्षामधले पण खासदार आहेत आणि सत्ताधारी पण खासदार आहेत. खरंच झोपलेत का झोपेचं सोंग घेतलं जातं त्याच्यावर? मला वाटतं की विशाल पाटलांनी एकदा लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, परंतु बाकी इतर खासदारांनी काही फारसा आवाज उठवलेला ऐकिवात नाही आहे. खरं तर त्यांची ती जबाबदारी आहे, कारण शेवटी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशेषतः कृष्णा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा काठच्या लोकांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागतात. याची जाणीव स्थानिक लोकप्रतिनिधींना असली पाहिजे. आज केंद्र सरकारकडनं 8वा वेतन आयोग करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची घोषणा केलेली आहे. तुम्ही सातत्यानं या संदर्भात बोललेले आहात की इकडे इतर आयोग गठीत होत आहेत. 7वा आला, आता 8वा येईल, भविष्यात 9वा येईल. तर तुमची जी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची जी मागणी आहे त्या कधी पूर्ण होणार? खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळू नये किंवा त्यांना पैसे देऊ नयेत असं आमचं म्हणणं नाही आहे. त्यांनाही जरूर मिळावं, परंतु या देशामध्ये केवळ सरकारी कर्मचारीच राहत नाहीत. या देशामध्ये या सगळ्या 140 कोटी जनतेची भूक भागवणारे शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये काम करणारे शेतमजूरसुद्धा राहतात. याची जाणीव कुठेतरी राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे, प्रशासनानं सुद्धा ठेवली पाहिजे. एकामागोमाग 7 आयोग झाले, त्या आयोगांनी केलेल्या शिफारशीच्या अंमलबजावण्या झाल्या, पण गेल्या 80 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी एकच शेतकरी आयोग झाला ज्याचं नाव स्वामीनाथन आयोग आहे. त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आल्या आणि त्या शिफारशी स्वीकारा आणि जसं किमान वेतन कायदा आहे त्या धर्तीवर किमान हमीभाव कायदा करा, एवढी छोटीशी मागणी शेतकरी करतायत. त्यासाठी एक शेतकरी नेता गेले 50 दिवस अन्नत्याग करतोय, तरीसुद्धा या मुरदाड प्रशासनाला किंवा सरकारला त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे शेतकरी या देशात कोण आहे का नाही, नेमका शेतकरी राजा आहे का गुलाम आहे, या प्रश्नाचं उत्तर आता राज्यकर्त्यांनी द्यावं किंवा लोकप्रतिनिधी द्यावं अशी एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पण हे बघितलं जातंय की शक्तीपीठ महामार्गासाठी हालचाल सुरू झाली आहे, तिथे प्रक्रिया सुरू झाली आहे. खास करून म्हणजे भूसंपादनाची अधिसूचना आता लवकरच काढली जाणार असं समजून. खरं तर शक्तीपीठ महामार्ग करण्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांचा फारच आग्रह आहे. तो विकासासाठी नव्हे, जनतेच्या सुविधा व्हाव्यात म्हणून नव्हे. कारण शक्तीपीठ महामार्ग हा प्रामुख्यानं तीर्थक्षेत्रांना जोडणारा असला
तरी या शक्तिपीठ महामार्गावर येणारी जी काही तीर्थक्षेत्र आहेत, परळी वैजनाथ असो, पंढरपूर असो, नरसिंहवाडी असो, महालक्ष्मी असो, कुठलंही तीर्थक्षेत्र असेल, तर त्या ठिकाणी जात असताना भाविकांना ट्रॅफिक जामचा त्रास झालेला आहे. 12 तास रस्त्यावर काढावे लागलेलं आहे, असं कधीही घडलेलं नाही. अगदी एकादशीला सुद्धा, आषाढी एकादशीला मोठ्या संख्येनं लाखो भाविक पंढरपूरला येतात, परंतु कधीही ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागलेला नाही, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ सध्या असणारे रस्ते हे पुरेसे आहेत. या उलट मला असं म्हणायचं आहे की सध्या कोल्हापूर ते सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग जो आहे, या महामार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला आहे, चौपदरी आहे. आणि त्या महामार्गावर जे काही टोल नाके आहेत, त्या टोल नाक्यावर दररोज किमान 40 लाख रुपयाचा टोल वसूल व्हायला पाहिजे, तरच तो महामार्ग तो फायद्यात येणार आहे. तर तिथं जमकेम 8 ते 9 लाख इतकाच दररोज टोल गोळा होतो. आणि हा शक्तिपीठ महामार्ग हा नेमका त्या रस्त्याला समांतर आहे. या 2 रस्त्यामध्ये काही ठिकाणी 2 किलोमीटर अंतर आहे, काही ठिकाणी 20 किलोमीटर अंतर आहे, अगदी नांदेडपर्यंत. म्हणजे एक महामार्ग अस्तित्वात असताना दुसरा महामार्गाचा अट्टहास कशासाठी? तर याचं रहस्य असं आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जे मापदंड आहेत रस्ता बांधायचे, ते साधारणपणे 1 किलोमीटरला 6 पदरी रस्त्याला 20 ते 25 कोटी खर्च होतात. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जो सध्याचे रस्ते बांधायत त्याचा हिशेब केला तर मी कालच गडकरी साहेबांना विचारलं की तुम्ही एक रस्ता किती किलोमीटरला बांधता, तर त्यांनी सांगितलं की 35 कोटीपर्यंत जास्तीत जास्त आमचा खर्च होतो. पण समृद्धी महामार्गाचा खर्च हा 78 कोटी रुपये 1 किलोमीटरला आहे. म्हणून आमदाराचा दर 50 कोटी निघाला, लक्षात ठेवा. आणि शक्तिपीठ महामार्गाचा जर का DPR बघितला तर जवळपास 900 किलोमीटर रस्त्यासाठी जो खर्च येणार आहे त्या खर्चाचा हिशेब केला तर 108 कोटी रुपये 1 किलोमीटरला खर्च येणार आहे. म्हणजे जो रस्ता 20 ते 25 कोटी रुपयेमध्ये बांधून व्हायला पाहिजे 1 किलोमीटरला, त्याला जर का 108 कोटी रुपये खर्च येत असतील तर सर्वपक्षीय नेत्यांचं हे रस्ते बांधण्यासाठी आग्रह का, याचं उत्तर आपोआपच यातून मिळतं. आणि हा सारा पैसा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भाविकांच्या खिशातून टोलच्या रूपानं जाणार आहे, म्हणजे जनतेचा जाणार आहे. हा काय सरकारचा पैसा नाही आहे. अशा प्रकारचे मोठमोठे प्रकल्प उभा करायचे आणि त्यातून मर्जीतल्या ठेकेदारांच्या पासून ते लोकप्रतिनिधींच्यापर्यंत, कारण एकूण शक्तिपीठ हा 12 जिल्ह्यातून जातो आणि 12 जिल्ह्यातले स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्र्यापासून ते सरकारमधले उच्च पदस्थ या सगळ्यांच्यापर्यंत हा मौल्यदा जातो. म्हणून 25 कोटीत तयार होणारा रस्ता 108 कोटीपर्यंत जातो. सैफ अली खानवर अटॅक झालाय, तुम्ही काय म्हणणार? लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन डाऊटमध्ये आली आहे राज्यात आणि मुंबईसारख्या शहरात घरात घुसून कोण स्टॅप करतो, ते पण एका बॉलिवूड ॲक्टरला, काय म्हणणार? कायदा आणि सुव्यवस्थेत औषधाला सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही, याचं उत्तम उदाहरण आहे. खुलेआम महिलांची छेडछाड होते, बलात्कारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याशिवाय सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाहीत. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र आमचा सुरक्षित आहे असं जर राज्यकर्त्यांना म्हणायचं असेल तर त्यांची कीव करावीशी वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.